नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। चोपडा शहरात पोलीस निरीक्षक देसले यांनी बेकायदेशीर पद्धतीने घरे तोडण्याच्या कारवाईमुळे बेघर झालेल्या शेकडो महिलांनी मुलाबाळांसह तहसीलदार कार्यालयात आश्रय घेण्याचा घेतला निर्णय। जळगाव जिल्हा चोपडा तालुक्यातील चोपडा शहरात नगर परिषदेच्या मागे वार्ड क्रमांक 34 मध्ये असलेल्या जागेवर 30 ते 35 वर्षापासून अनेक अतिक्रमित घरे होती। अतिक्रमित घरांच्या जवळच एक मोठ्या भांडवलदाराची जमीन असल्याने भांडवलदार व अतिक्रमणधारक यांच्यामध्ये वाद होऊन गेल्या 3 वर्षापासून चोपडा न्यायालयात अतिक्रमित घरे असलेल्या जागेच्या संदर्भात खटला दाखल असताना पोलीस निरीक्षक देसले व त्यांचे सहकारी विलास पाटील यांनी भांडवलदारासोबत संगनमत करून दिनांक 30 मे 2026 रोजी अतिक्रमणधारकांना कुठलीही पूर्वसूचना न देता सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक देसले यांच्या आदेशानुसार जेसीबी मशीनच्या सहाय्याने सर्व अतिक्रमित घरे तोडण्यात आली। त्यामुळे निराधार निराश्रित झालेल्या महिलांनी शासन प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे। तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने मुलाबाळांचे खूप हाल होत असल्याने 22 जून 2026 पर्यंत शासन प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास शेकडो महिला मुलाबाळांसह पोलीस निरीक्षक देसले यांनी केलेल्या व करीत असलेल्या अन्याय अत्याचारापासून बचाव होईल या आशेने बघत दिनांक 23 जून 2026 पासून चोपडा तहसीलदार कार्यालयात आश्रय घेणार असल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे।